मंदिराचा जो एक स्केच तयार केलं जातं, तेव्हा पहिले तिथे काही यंत्र प्लेस केली जातात. मग ते गणेश यंत्र असेल, विष्णू यंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल, असं प्रत्येक ठिकाणी किंवा आपल्याकडे वास्तुपुरुष मंडल नावाची एक संकल्पना आहे, की तो वास्तुपुरुष डायगोनली झोपलेला असतो. बेलूर हळेबीडूला आपण मंदिरं बघतो, इतकी बारीक कोरीवकाम आहे, म्हणजे दगडाला अक्षरशः दोऱ्याप्रमाणे गाठी-बिठी मारल्यासारखं हो. आपल्याला दिसतं. करेक्ट, बऱ्यापैकी भारतभर पसरलेली स्टोरी की सोमनाथ टेम्पल आणि कोणार्कचं करेक्ट. दोघांमध्ये मॅग्नेटचा काहीतरी वापर केला होता टेम्पलमध्ये आणि त्यामुळे त्या फ्लोटिंग आयडल्स होतात. आपल्याकडे हिस्ट्री टीव्ही 18 चॅनल माहिती असेल, हो, एन्शंट हो, हो. एलियन्स, Yes. की लेझरने वेरुळलेली केली हे कार्बन. आत्ताच्या काळात सुद्धा सांगतायत, सगळी माहिती असून सुद्धा सोमनाथच्या बाबतीतच एक आपल्याला आत्ताच्या तिथे तो एक बाण दिसतो की इथपासनं थेट दक्षिण ध्रुवापर्यंत मध्ये कुठेच जमीन जमीन नाही नाही. आणि तिथं तो एक संस्कृत मध्ये श्लोक लिहून ठेवलेला आहे. जमीन नाही हे खरं आहे, परंतु तो श्लोक जुना आहे का नाहीये, तो श्लोक आता लिहून ठेवला तिथे. ह्युमन मेड नाहीये, मॅन मेड नाहीये किंवा एलियन्स इंटरफेअर होतं. कैलास लेणीबाबत माझी एक थेरी आहे. आता या थेरीला सपोर्ट नाहीये.